गावातल्या पुरुष सत्ताक व्यवस्थेला आव्हान देत स्वतःचा कर्तृत्वाचा ठसा उमटवून उमेद अभियानाच्या माध्यमातून पोषण परसबाग तयार करून सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या वाघे गव्हाण तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील सौ नंदा राजेश जगताप यांची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत। जेव्हा माझं लग्न झालं आणि मी इथं आले तेव्हा इथल्या लोकांना महिलांनी वेशीतून जाणं किंवा घराच्या बाहेर पडणं मान्य नव्हतं। गोशा पद्धतीचं गाव असल्यामुळं कुठल्याही जाती धर्माच्या महिलेला अजिबात बाहेर निघू दिलं जात नव्हतं। मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला, वेशीतून जायचा प्रयत्न केला। गावातल्या लोकांनी म्हणजे समाजातल्या लोकांनी मला अजिबात म्हणजे परवानगी दिली नाही। तर त्यांनी मला 7 वर्ष बंदिस्त ठेवलं। आमच्या मळ्यामध्ये झोपडीमध्ये मला ठेवण्यात आलं 7 वर्ष। 7 वर्षानंतर हळूहळू मी महिलांशी बोलत गेले, आपण बचत गट काढायचा का, आणि आम्ही महिलांनी ठरवलं की आपण बचत गट पण काढायचा। अनेक महिलांना जमा करून त्यांनी उमेद अभियानाच्या गटात सामील करून घेतलं आणि अभियानाच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनाखाली उमेद पोषण परसबाग तयार केली आणि विविध प्रकारची फळझाडे त्या पिकवतात। आणि मग नंतर मला ऑफिसनं सांगितलं की तुम्ही आता 1-1 गुंठ्याच्या पोषण बागा तयार करा स्वतःच्या आरोग्यासाठी। मला सूचना माझ्यापासून काय करू, कारण हा म्हणजे इथं तर दगडच होती सगळी, अगदी खडकाळ जमीन, तिथं की कधी काय पिकलंच नव्हतं कुठल्याच पिढीला। अशा ठिकाणी प्रयोग राबवला आणि त्याच्यामध्ये आता 10 प्रकारची फळझाडे आहेत। त्याच्यामध्ये नारळ आहे, लिंबू आहे, आंबा, चक्कू, डाळिंब, केळी, पेरू अशी बऱ्याच प्रकारची फळझाडं असून त्याच्यामध्ये शेवगा, आडुळसा, कोरपड, औषधी वनस्पती, तुळस, बऱ्याच प्रकारच्या हे आहेत। असे मिळून 200 झाडं आहेत सगळी, आणि पालेभाज्या पण आम्ही सेंद्रिय पालेभाज्या आहेत त्याच्यामध्ये। उमेद अभियानामुळेच मला नवा जन्म मिळाला असे ताई सांगत असतात। पण मी जिवंत केवळ उमेदमुळेच राहील, उमेदमुळेच आज मी खरं तर इतक्या पुढे आले। दुकान हे सगळं उमेदच्या माध्यमातून झाले आणि माझी ही सेंद्रिय शेती मी उमेदच्या माध्यमातूनच करते। तसेच मी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांचे आभार मानते।